नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। जर्मनीमध्ये आता तुम्हाला मिळणार नोकरी, तीही 2.5 लाख रुपये महिना, म्हणजे वार्षिक 30 लाख रुपये पगाराची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि तीही सरकारमार्फत। कोणतेही मदत फसगत होणार नाही। सरकारने यासाठी जर्मनीमध्ये स्वतः महाराष्ट्र सरकारचे कार्यालय सुरू केलेले आहे। तर मग या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला जर या ठिकाणी वाहन चालवता येत असेल तर तुम्ही या ठिकाणी जर्मनीत नोकरी करू शकता आणि 30 लाख रुपयापर्यंत पगार मिळवू शकता। तर मग काय बातमी आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे या योजनेविषयीची आणखी सर्व माहिती आपण घेऊन येणार आहोत। तर मित्रांनो, बेरोजगारी हा यक्ष प्रश्न समाजासमोर उभा ठाकल्याने शासन त्यावर विविध पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे। आता कुशल वाहन चालकांना एक संधी चालून आली आहे। राज्य शासनाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जर्मनीच्या बाडेन-वुर्टेंबर्ग या राज्याशी सामंजस्य करार केला आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ त्या राज्यास पुरवले जाणार आहेत। वाहन चालक पुरवण्याची जबाबदारी परिवहन आयुक्त कार्यालयावर सोपवण्यात आली आहे। प्रशिक्षण व अन्य बाबीस मान्यता मिळाली आहे। जिल्हा व राज्यस्तरीय तसेच तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे। बस, रेल्वे, ट्रक, हलकी व जड वाहने चालवण्याचे कुशल प्रशिक्षण दिले जाईल। त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे। जर्मनीस जाण्यास इच्छुक वाहन चालकांनी शासन निर्देशित QR कोडवर स्कॅन करीत अर्ज करायचा आहे। अर्ज प्रक्रियेबाबत अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत। वाहन चालक पुरवण्याबाबत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ट्रान्सपोर्ट चालक वाहक संघटना तसेच मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांची बैठक घेऊन अवगत करायचे आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या योजनेस ठळक प्रसिद्धी द्यावी। इच्छुक वाहन चालकांना जर्मनी भाषा येणे अनिवार्य आहे, मात्र त्यासाठी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शासन घेणार असून सर्व खर्च पण शासनच करणार आहे। मग जर्मनी व भारत या दोन्ही देशातील वाहन चालकांसाठी असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच अनुषंगिक बाबी यात तफावत आहे, म्हणून आवश्यक ते बदल म्हणजे लेफ्ट हँड ड्राईव्ह असे काही शिकविण्यासाठी कार्यवाही होईल। त्याचाही खर्च शासन करणार असल्याचे इच्छुक उमेदवारास कळवण्याची जबाबदारी परिवहन अधिकारी वर्गावर टाकण्यात आली आहे। वरिष्ठ पातळीवरून दृकश्राव्य माध्यमातून या योजनेबाबत सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। याबाबत माहिती देताना परिवहन आयुक्त म्हणाले की जर्मनी येथील चालकाची नोकरी अत्यंत सन्मानजनक आहे। निवास व अन्य सोयी मिळतील। भाषा शिकवण्याची जबाबदारी शासन घेत आहे। मासिक 2.5 लाख म्हणजे वार्षिक 30 लाखांच्या घरात वेतन मिळणार आहे। टॅक्स वगैरे कापून समाधानकारक रक्कम हाती पडणार आहे। आता महाराष्ट्र शासनाने जर्मनीत कार्यालय उघडले आहे। हा करार करताना सर्व काळजी घेण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने इतरही जागा या ठिकाणी आहेत। मग जसे की आरोग्य सेवामधील तंत्रज्ञ, अतिथी सेवांमधील म्हणजे हॉटेल्स व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकीपर, क्लीनर या पद्धतीच्याही जागा त्या ठिकाणी आहेत। स्थापत्य सेवामधील तंत्रज्ञ म्हणजे इलेक्ट्रिशियन, तंत्री म्हणजे हिटिंग तंत्रज्ञ, रंगारी, सुतार, गवंडी, प्लंबर्स, वाहनांची दुरुस्ती करणारे, तसेच वाहन चालक, सुरक्षा रक्षक, टपाल सेवा वितरक, सामान बांधणी व वाहतूक करणारे, विमानतळावरील सहाय्यक, स्वच्छता कर्मी, सामान हाताळणारे, हाऊसकीपर, विक्री सहाय्यक, गोदाम सहाय्यक एवढ्या क्षेत्रांसाठी या ठिकाणी संधी मिळणार आहे। तरी मित्रांनो, आपण या रोजगाराची संधीचा लाभ घ्यावा आणि इतर ज्या जागा आहेत त्याविषयी आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे या योजनेविषयी आपल्याला सविस्तर आणि चांगली माहिती, वेळेवर माहिती, खरी माहिती मिळणार आहे। तरी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जर्मनीच्या स्थितीजावर महाराष्ट्राची भरारी घेऊन। तर मित्रांनो, धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।